माहिती आणि महत्त्व. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाचं महत्त्व आहे तो म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय शब्दाचा अर्थ आहे कधीही नाश न होणारा. या दिवशी केलेला जप, दान, ज्ञान हे अक्षय फलप्राप्ती देणारे असते. म्हणूनच याला अक्षय तृतीया असे म्हणतात. हिंदू धर्माप्रमाणेच जैन धर्मीयांमध्येही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला आखा तीज असेही म्हटले जाते. हा दिवस पृथ्वीचे रक्षक श्री भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर पवित्र होते आणि अन्नाचीही चव वाढते. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते. या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नव्हते. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब व भुकेजलेल्या लोकांना अन्नदान करीत असे. याच श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्य अक्षय मानले जाते. या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते. अक्षय तृतीयेमागे हिंदूंची आणखी एक श्रद्धा आहे. श्रीकृष्ण अवतारात त्याचा गरीब मित्र सुदामा त्याला भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे मुठभर पोहे होते. तेच सुदामाने श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले. आपला मित्र व सर्वांचे हृदय जाणणाऱ्या श्रीकृष्णाने सर्व काही समजून घेऊन सुदाम्याचे दारिद्र्य दूर केले. त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले. या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजे विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात. या दिवशी केलेला उपवास, जप, ध्यान अक्षय फलदायी असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे पाण्याचे भांडे, पादत्राणे, छत्री, गहू, जवस, तांदूळ, वस्त्र, आंबा यांचे सत्पात्री दान करणे पुण्यदायी असते. महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्र गौरीची स्थापना व पूजन करतात. सुवासिनींना हळदी कुंकवासाठी घरी निमंत्रित करतात. त्यांना मोगऱ्याचा गजरा, कैरीची डाळ, पन्हे देतात. भिजवलेल्या हरभऱ्यांनी त्यांची ओटी भरतात. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन वास्तूत गृहप्रवेश करणे, नवीन वस्तू खरेदी करणे व सुवर्ण खरेदी करणे अशा महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या जातात. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते.